नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इतिहासाचा पाठ 8 उद्योग व व्यापार याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। याआधी आपण सिमेंट उद्योग, रेती उद्योग, त्याचबरोबर वाहन उद्योग, रेशीम उद्योग यांसारखे उद्योग पाहिले। आज आपल्याला शेती उद्योगाविषयी माहिती घ्यायची आहे। भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते। भारतातील प्रमुख व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे। मग यामध्ये पारंपरिक पद्धतीत बैलाच्या सहाय्याने शेतीची नांगरणी केली जाते। पेरणीपासून कापणी, मळणी यासारख्या कामामध्ये पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जातो। मात्र आता या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाने खेड्यातील विविध भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केला जातो। आज आपल्या समोरच्या चित्रात सिंचनाची पद्धत दिसत आहे, त्याचबरोबर ट्रॅक्टर दिसत आहे, बियाणे फवारताना या ठिकाणी यंत्र दिसत आहे। म्हणजे पूर्वी माणसं ही पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करायची आणि आता या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केला जात आहे। या शेती उत्पादनात जवळजवळ 70% समाज जो आहे तो अवलंबून आहे। यामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघेही सोबतीने या शेती व्यवसायात कार्य करत असतात। अनेक प्रकारची शेतीमध्ये पिके घेतली जातात, जसं ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचे उत्पादन घेतले जाते। त्याचबरोबर कापूस, ऊस यांच्यावर प्रक्रिया करणारे कापड, साखर यांसारखे उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। मग या शेती व्यवसायामध्ये फळे आणि भाजीपाला यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षेत्रामध्ये वापर केला जातो। मग शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना विविध माध्यमांतर्फत, सहकारी संस्थांमार्फत शेतीविषयक माहिती दिली जाते। मग यामध्ये पंचायत समितीमार्फत वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग एक प्रकारे दिलं जातं, म्हणजेच प्रशिक्षण भेट योजना। यामध्ये शेती सहली, शेतकरी मेळावे आयोजित केले जातात। शेती अवजारे, बी बियाणे, खते यांचा पुरवठाही यामध्ये केला जातो। बघा, शेतकऱ्यांना जी जमीन आहे शेतकऱ्याची, मग त्या शेतीच्या मातीचं परीक्षण, मग त्या मातीच्या परीक्षणानुसार कोणत्या प्रकारची शेती त्या ठिकाणी लागवड केली जाईल याविषयीची माहिती सुद्धा या प्रशिक्षणामध्ये दिली जाते। फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांसारखे प्रशिक्षण या माध्यमांमार्फत दिले जाते। त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून सुद्धा मार्गदर्शन दिले जाते। शेतकऱ्यांना शेतीसाठी वेगवेगळ्या ग्रामीण क्षेत्रात बँका स्थापन केल्या गेल्या आहेत, सहकारी संस्था स्थापन केल्या गेल्या आहेत। यांच्यामार्फत शेतकऱ्यांना अगदी कमी व्याजदराचं कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिलं जातं। भारत अन्नधान्य उत्पादन आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण होत चाललेला आहे। ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यांसारख्या आधुनिक पद्धती ज्या आहेत या पद्धतीच्या माध्यमातून आपण आता ह्या शेती व्यवसाय करतो, त्यामुळे शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत आहे। यानंतर भारतामधील जे वेगवेगळे उद्योग आहेत, मग या उद्योगांमध्ये सुद्धा आपलं ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर दर 5 वर्षाने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या, जेणेकरून भारतामध्ये उद्योग व्यापार वाढेल आणि परकीय चलन आपल्या भारताला मिळून आपल्या भारतातील लोकांचा विकास होईल। मग या दृष्टीने पंचवार्षिक योजना आखण्यात आली। चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार, ट्रॅक्टर उद्योग, कातड्यांच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ, प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगांवर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यात आले होते। त्यानंतर 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी लागणारे जे सर्व कारखाने आहेत, म्हणजे ज्या कारखान्यांमध्ये 5 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक लागेल असे कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरवले गेले।
मग आज आपण बघतो हे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने आहेत. मग लोखंडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणारे कारखाने आहेत. मग हे सगळे अवजड जसं रेल्वे आहे, रेल्वे बांधणीसाठी रेल्वेचे डबे तयार करण्यासाठी मग हे लोखंडाचा वापर केला जातो. मग या सगळ्यांचा अवजड उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेख केला जातो. मग अशा प्रकारे सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले आणि या धोरणानुसार 1972च्या अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात जवळजवळ 3,18,000 लघु उद्योग नोंदवले गेले आहेत. यानंतर खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात लोह आणि दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. आपल्या देशात लोह, मॅग्नीज, कोळसा त्याचबरोबर खनिज तेल यांचे पुरेसे साठे आहेत आणि मग त्यामुळे साहजिकच यावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे विकसित झाले आहेत. त्याचबरोबर आपल्या या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती सुद्धा आहे. मग या वनांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग. मग आता यामध्ये काही जंगल जी आहेत ती खास राखीव ठेवली गेली आहेत, जेणेकरून या जंगलाच्या माध्यमातून कागद, मग वृत्तपत्रांना लागणारे कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योगधंदे या राखीव जंगल ठेवल्यामुळे त्याच्यावर आधारित उद्योगधंद्यांचा विकास करता येऊ शकतो आणि मग त्यासाठीच ही जंगले आवश्यक आहेत. त्याबरोबर आपल्या भारताला तिन्ही बाजूने समुद्र आहे. एका बाजूने बंगालचा उपसागर आहे, एका बाजूला हिंदी महासागर आहे, तर अरबी समुद्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सागरी मार्गातून मोठ्या प्रमाणात समुद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय केला जातो. त्याचबरोबर नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्यापाड्यात सुद्धा माशांची पैदास केली जाते. सागरी पाण्यातून मिळणारे मासे याच्यातून मोठ्या प्रमाणात मत्स्योद्योग उत्पादन हा विकसित झाला आहे आणि या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी केली जाते, जेणेकरून वस्तू हे जे मासे आहेत यांची निर्यात करणं शक्य होऊ शकतं. मग बंदरांचा विकास, मत्स्यबीज उबवणी केंद्रे, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे सुद्धा तयार करण्यात आली आहेत, जेणेकरून सागरी किंवा समुद्राच्या पाण्यावर अवलंबून ज्या लोकांची उपजीविका आहे ती सुद्धा या उद्योग व्यवसायातून भागवली जाते. त्यानंतर पर्यटन हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्योग आपल्या आता म्हणजे भारतामध्ये आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक जण परदेशातून आपल्या या भारतामध्ये येत असतात. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तीर्थक्षेत्र आहेत, प्रार्थना स्थळे आहेत, वेगवेगळ्या किल्ले आहेत, लेणी आहेत. यामुळे साहजिकच या पर्यटनाच्या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन सुद्धा प्राप्त होतं. वर्षभर अनेक पर्यटन या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांना, लेण्यांना, किल्ल्यांना काय करत असतात, भेट देत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयी सुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे तिथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी, उदाहरणार्थ समजा आता या ठिकाणी समोर आपल्याला कैलास मंदिर दिसत आहे, काही ठिकाणी ताजमहाल दिसत आहे, तीर्थक्षेत्र गंगा दिसत आहे किंवा बौद्ध स्तूप आहे, प्रार्थना स्थळे आहेत, चर्च आहे. मग वेगवेगळ्या प्रकारची ही जी ठिकाणं आहेत, मग त्या ठिकाणची माहिती देणारे त्या ठिकाणी स्थानिक काही गाईड्स असतात, त्यांनाच मार्गदर्शक असेही म्हणतात. मग हे मार्गदर्शक काय करतात, आपल्याला त्या भागाची माहिती सविस्तर सांगत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा गाईड्सचा किंवा मार्गदर्शकाचा व्यवसायही उपलब्ध होतो. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोचू शकत नाहीत, मग त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात आणि त्यातूनही त्यांना रोजगार प्राप्त होत असतो. म्हणजे अशा प्रकारे पर्यटन उद्योग सुद्धा आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.
आताच आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जंगलांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत. त्याचबरोबर सिमेंट उद्योग आहे, वाहन उद्योग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हे उद्योग आहेत. मग याच्यातून मोठ्या प्रमाणात व्यापाराची आयात आणि निर्यात केली जाते. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणारे जे काही कच्च्या मालाची आयात आहे यात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत म्हणजे आपण इतर देशांकडून कोणत्या गोष्टी आयात करतो म्हणजेच मागवतो. यामध्ये मग लोखंड आहे, यंत्रसामग्री आहे, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात निर्यातीस चालना दिली. मग आपण कोणत्या वस्तू निर्यात करतो किंवा इतर देशात पाठवतो तर याच्यामध्ये चहा आहे, कॉफी आहे, म्हणजे आसाम हा जो भाग आहे इथे मोठ्या प्रमाणात चहाचं उत्पादन होतं. कॉफी आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये शेतीमध्ये मसाल्याचे पदार्थ तयार केले जातात, त्यामुळे मग मसाल्याचे पदार्थ इतर देशात पाठवले जातात. सुती कापड आहे, चामडं आहे, पादत्राणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चामड्याच्या चप्पल, मोती, मौल्यवान हिरे यांसारख्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंचा समावेश हा निर्यातीमध्ये होत असतो. आपण आधीच्या पाठात पाहिलं होतं की जो वाहन उद्योग आहे त्याला सनराईज क्षेत्र म्हटलं जातं. मग वेगवेगळ्या प्रकारचे जे वाहन आहेत मग यामध्ये भारतातील म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत जगातील त्या गाड्यांसाठी लागणारे टायर हे सुद्धा आपल्या भारतात बनवले जातात. मग तो सुद्धा एक्सपोर्ट इम्पोर्ट केले जातात म्हणजेच निर्यात केले जातात. त्यामुळे साहजिकच या व्यापाराची किंवा वेगवेगळ्या उद्योगांची तयार होणारे जे वेगवेगळे वस्तू आहेत त्यांची निर्यात केल्यामुळे साहजिकच परकीय चलन मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला उपलब्ध झालेलं आहे. मग आता वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जेव्हा आपण निर्यात करतो किंवा आयात करतो मग त्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा वापर केला जातो किंवा भारतातल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी कोणत्या मार्गांचा वापर केला जातो तर यामध्ये लोहमार्ग आहे, जलमार्ग आहे, रस्ते आहे, हवाई मार्ग आहे. या मार्गांनी मोठ्या प्रमाणात हा व्यापार चालतो. मुंबई, कोलकाता आणि कोचीन त्याचबरोबर चेन्नई ही सुद्धा महत्त्वाची बंदरे आहेत की या बंदरांच्या माध्यमातून समुद्राच्या माध्यमातून काय केलं जातं व्यापार केला जातो. त्याचबरोबर या अंतर्गत व्यापारात म्हणजे देशातल्या देशात एखाद्या वस्तू जर आपल्याला पाठवायची असेल जसं आता बघा राजस्थान, जयपूर यांसारखा भाग जो आहे तर राजस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात वाळवंटी प्रदेश आहे. मग त्या ठिकाणी शेती केली जात नाही. मग त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे गहू, तांदूळ म्हणजे यांसारख्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या देशातील ज्या भागात एखाद्या वस्तूची गरज आहे त्या ठिकाणी पाठवले जातात. मग या अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू त्याचबरोबर कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे साहजिकच लोकांच्या राहणीमानात आणि जीवनमानाचा दर्जा हा हल्ली आता उंचावताना आपल्याला दिसत आहे. रोजगाराच्या अनेक संधी सुद्धा आता लोकांना उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिकच काय होत आहे की देशाच्या प्रगतीला हातभार लावला जातो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो पाठ आहे 8वा तो 8वा पाठ त्यातील वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांची माहिती ही आपण चित्ररूपाने लक्षात घेतली आहे. हा पाठ तुम्हाला निश्चित समजला असेल. या पाठावरचा स्वाध्याय जो आहे तो तुम्ही गृहपाठ वहीमध्ये करायचा आहे. थँक्यू.